तर सगळ्यांना जय श्रीराम जय महाराष्ट्र. आपण चाललो आज बुलढाणा ट्रान्सफॉर्म 200चा बसाडायला, कारण की तडी 100च्या ट्रान्सफॉर्मवर लोड येऊ आला म्हणून 200चा बसाडायला चाललो. तर चलो फिर. आल्या पंपवर आलो, ट्रान्सफॉर्म उतारून घेतले, ट्रॅक्टर खाली करून घेतला, 2 ट्रान्सफॉर्म लोड करून घेतले, एक 100चा आणि एक 200चा. पाहू शकता आपण, एक 200चा आहे, एक 100चा आहे. निघलो आपण बुलढाणाकडे. राजूर घाटात जातो, तोपर्यंत फॉलो करून घ्या. आलो राजूर घाटात, घाट क्रॉस करून आलो आपण बुलढाण्यात. जाम भूक लागेल होती, पण मग जेवण करून घेतो. आणि आपला हायड्रा आहेच उभा रेडी. लटकवलं मग आपला ट्रान्सफॉर्म, आणि मग आता चालली ते ट्रान्सफॉर्म डीपीवर. आपले 2 माणसं होते रेडी मग डीपीवर. मग त्याले धसवला, मग बराबर ट्रान्सफॉर्म फिट करून घेतला. हा ट्रान्सफॉर्म झाला बाबा चाळणं. मग आपण गेलो 100च्या डीपीवर, तरी बी ट्रान्सफॉर्म चाळवून घेतला. ते काही क्लिपमध्ये घेतलं नाही आपण, टाईमच नाही भेटला आणि मग क्लिप काढायला. मग हे झाली डीपी रेडी. पहा किती चमचम दिसू राहिली, सांगा बरं कमेंट करून किती छान आहे किती चांगली आहे. मग आपण निघलो काळाच्या प्लॉटवर आलो, आणि काळाचे बीम रेडी झाले. हो, भरती बी भरली आणि टाकाही रेडी झाला. मग निघतो आपण मोताळ्याकडे. राजूर घाटात आलो, राजूर घाट क्रॉस केला आणि आपण चाललो तहसील ऑफिसमध्ये कॉन्क्रिटिंगसाठी. ते काही क्लिपमध्ये घेतलं नाही, आपल्याला टाईम झाला होता म्हणून आपण लवकर गेलो. बनवून जाताना पवन दादा बी होते ना, तर काळाच्या पवन भाऊच्या गप्पा गोष्टी चालूच होत्या. तहसील ऑफिसचं काम उरकून येतो पंपवर. संध्याकाळी झालती ना आपल्याला. या सूर्यभाऊ पा कधी खुशच राहते, न कशाचा राग न कशाचा रोग. तर आजच्यासाठी एवढंच. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.